subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. श्री देवी महात्म्य अध्याय 8. या अध्यायामध्ये देवीने रक्तबीज या असुराचा वध केला. त्याचे वर्णन आपण श्रोत्यांनी शांतपणे ऐकावे. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वत्यै नमः. सुरथराजा कृपा पात्रा मेधायकवी देवी चरित्रा मार्कंडेय शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगतसे. सूत शौनका करी कथन सर्व ऋषी करीती श्रवण तिची कथा तुम्हा सांगेन एकाग्र चित्ते श्रवण करा. रणी पडली यावरी चंड मृत्यू पावला असता मुंड उरले सैन्य जे का प्रचंड रणी पडिले असताही. तो दैत्येश्वर शुंभ जाण तत्काळ झाला क्रोधायमान तैसा निशुंभही आपण क्रोधायमान जाहला. ते दोघे प्रतापी केवळ ज्यापुढे काळही कापे चळचळ शुंभे बोलावणी दैत्यदळ त्या ते सांगता जाहला. दैत्यांमध्ये थोर थोर शायशी मुख्य सरदार उदायुध नामे असुर किंवा उदायुव असती जे. ते आपापली दळे घेऊन आजी निघोत युद्धा लागून चंडिकेशी युद्ध निर्माण करणे आहे रणांगणी. आजी माझे आज्ञा करुणी निघावे शस्त्रास्त्रे घेऊनी पाठीमागे न रहावे कोणी हिची आज्ञा समजता. कंबू संख्येचे असुर 84 महासरदार अथवा जे कंबू नाम दैत्येश्वर राजे म्हणवती आपणा. जे युद्धी महादुर्धर प्रलय रुद्रासारिखे क्रूर असंख्य सेनेचा अधिकार एका एका जवळीके. ते सवे आपली सैन्ये घेऊनी आजी निघोत युद्धा लागुणी शस्त्रास्त्री युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे. दैत्यकुळे 50 प्रबळ कोटी वीर्य नामे केवळ अथवा 50 कोटी सकळ असुरकुळे जाणावी. पोटभेद करुणी अर्थ तो तेथ काढिला यथार्थ ज्यासी ये संशय त्याने भाष्यार्थ अवलोकन करावा. असो 50 कोटी असुरकुळ तितुकेही राजे सकळ महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळासी. असंख्य सैन्याचा अधिकार एका एकासी असे साचार ते आजी निघोत सत्वर युद्धा लागी सज्जोणी. धम्र नामाचे दैत्य अद्भुत त्यांची कुळे असती शत ती युद्धा लागी सत्वर निघोत माझे आज्ञा करुनिया. एका कुळाची संख्या केवळ 71 शतराजे सकळ तो सर्व आप्तांचा मेळ कुळ ऐसे म्हणती तया. कुळ पुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणती यथार्थ असुर शुंभ बोलिला समर्थ तेची ऐका सर्वही. कलकाचे वंशी जाहले कालक नामा ते पावले जे काळा ते कथू लागले कोठे पळसी म्हणोनी. ते कालक महा असुर युद्धा निघोत सत्वर स्वसैन्य घेऊनी अपार चंडिकेशी झुंजावया. द्रुहृदाचे वंशी जन्मले दवृहृद ऐसे नाम पावले आजी युद्धा निघोत भले सैन्यासहित आपुल्या. जे आहेत मरुवंशी मौर नामा ते पावती ते युद्धा निघोत निश्चिती आजी आपुल्या सैन्येशी. जे कालिका वंशी उत्पन्न कालिकेय नामाभिधान ते सर्वही असुरगण युद्धा लागी निघोत की. हिची आज्ञा समस्तांसी युद्धासी निघावे वेगेसी घेऊनी अपार स्वसैन्यासी देवी सह युद्ध करा. या परी सर्वान आज्ञा पुन
असुरपती शुंभ जाण, जयाचे भय कृतशासन, तोही निघता जाहला. असंख्यात महावीर, घेऊनी निघाला सत्वर, चतुरंग सेना अपार, अंत नाही मोजिता. ते सैन्य अति भयंकर, अनेक मायावी असुर, दाही दिशा पृथ्वी अंबर, भरुणी अपार चालिले. असंख्य असुर घेऊनी, शुंभासुर आला युद्धा लागुनी, ऐसे चंडिकेने पाहुनी, टनत्कार करीती जाहली. देवी धनुष्याचा टनत्कार, तेने भरले सर्व अंबर, भूमीसी कंप सुटला थोर, शेष धरू शकेना. त्यात सिंहाची आरोळी, नाद भरला ब्रह्मांड गोळी, त्यात घंटानाद ते काळी, करीती जाहली जगदंबा. धनुष्य सिंह घंटाचा ध्वनी, नाद भरला दिग्गज करणी, तो नाद ब्रह्मांडी ऐकोनी, देव भयभीत जाहले. तेव्हा पसरोनिया मुख, चामुंडा देती जाहली हाक, भयभीत 14 लोक, होते जाहले ते धवा. त्यात वाद्यांचे घनचक्र, दैत्यांच्या हाका अनिवार, दिग्गज शेषकाळ समुद्र, टोकू पाहती मर्यादा. देवी सिंहकाली चंडिका, अवघी मिळोनिया देखा, महाक्रोधे दैत्या सकळीका, नाश इच्छिती जाहली. त्यानंतर नरेंद्रा जाण, जे होते जाहले वर्तमान, सांगतो मी तुझ लागून, एकाग्र चित्ते अवधारी. सर्व दैत्यांचा व्हावा नाश, व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष, म्हणून शक्ती अवकाश, सर्व देवांच्या पातल्यातै. ज्या देवांचे जैसे रूप बळ, तैशाची त्यांच्या शक्ती केवळ, हरिहर ब्रह्मादी सकळ, शक्ती रूपे पातले. इंद्र स्कंद वराह नृसिंह, याही देवांच्या शक्ती सर्व, घेऊनी आपापले वैभव, रूपभूषण वाहनादी. चंडिकेसी सहाय्य होऊन, करावे दैत्यांचे निर्मूलन, यास्तव शरीरांपासून निघून, युद्धा लागी पातल्या. हंसयुक्त विमानी बैसली, स्फटिकमाला हस्ती धरिली, कमंडलूने शोभा दाविली, एक हस्ती जियेच्या. ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्माणी, ब्राह्मी म्हणती तिये लागुणी, चतुर्मुख रूप धरोणी, युद्धा लागी आली असे. माहेश्वरी शक्ती जाण, वृषभारूढा आली होऊन, एक हस्ती त्रिशूळ घेऊन, पंचमुखी शोभली. सर्पांची वलयभूषणे बहुत, चंद्ररेखा भाळी शोभत, युद्ध करावे दैत्यांप्रत, म्हणून येती जाहली. कुमाराची शक्ती जाण, षण्मुखे शोभे आपण, हस्ती दिव्य शक्ती धरून, मयुरावरी बैसली. ती स्कंदाचे रूप धरोणी, देवीसी सहाय्य जाहली येऊनी, असुरांच्या वधा लागुनी, येती जाहली कौतुके. तैसीच वैष्णवी शक्ती, गरुडावरी जाहली बैसती, शंख चक्र गदा शार्ग हाती, खड्गधारी पातली. यज्ञवराहाचे रूप जाण, घेता जाहला नारायण, ती वाराही शक्ती आपण, येती जाहली युद्धासी. नारसिंही नृसिंहाची, शक्ती येती जाहली साची, जिचे जटेने ताडितांची, रिचवली नक्षत्रे. निघाल्या तेजाच्या त्या ह्या, तेने विजा करीती करपोनिया, दैत्य जळती ठाईच ठाया, पळो लागले सर्वही. वज्रहस्ता इंद्रशक्ती, ऐरावतारूढ शोभती, सहस्त्रनेत्रे विराजिती, शुक्र जैसा तैसी असे. या प्रकारे इतुक्या शक्ती, मिळाल्यास त्या निश्चिती, तेथे प्रकटला उमापती, प्रलय रुद्र त्या काली. सर्व शक्तींसहित जाण, मिळोणी बोले पंचवदन,
आता करावे दैत्य हनन, चंडिके त्वा निर्धारे. इतुक्यात देवी देहापासून, निघाली शक्ती अति भीषण. तिचेही नाम चंडिका जाण, अनंत शिवा वेष्टीत जी. ती अत्युग्र शक्ती भारी, असंख्यात गर्जना करी. म्हणे सदाशिवा अवधारी, दूतत्व तुम्ही करावे. मी असे अपराजिता, तू धूम्र जटिल तत्वता. ईशान शंकर तू अनंता, तरी एक आता करावे. दूत होऊनी जाई वेगी, शुंभ निशुंभांचे पार्श्वभागी. अतिगर्विष्ठ दानवान लागी, बोध तुवा करावा. अन्यही जे जे दानव, तया संगे असती सर्व. त्या सर्वांसी असम्य भाव, होय ऐसे करावे. त्रैलोक्य इंद्राने भोगावे, तुम्ही पाताळा लागी जावे. देवांनी यज्ञभाग सेवावे, हेची उचित या काळी. जीविताची आस्था असेल, तरी हेची तुम्ही कराल. नाही तरी मृत्यू पावाल, संशय नाही सर्वथा. तुम्ही युद्धाची इच्छा धरून, युद्ध कराल अति दारुण. तरी माझ्या शिवा संतोषून, मांस तुमचे भक्षोतका. देवीने या प्रकारे सांगून, शिवासी पाठविले जाण. म्हणून तिचे नामाभिधान, शिवदूती जाहले. ती शिवदूती शिवरूपिणी, विख्यात होती जाहली जनी. असो तेव्हा शिव जाऊनी, दैत्यासी सांगता जाहला. तुम्ही जावे पाताळासी, इंद्र भोगावे स्वर्गासी. ऐसे ऐकोणी दैत्यांसी, क्रोध येता जाहला. युद्ध करावया लागुनी, असंख्यात शस्त्रे सज्जोनी. जेथे होती कात्यायनी, तेथे पातले सर्वही. कतराज ऋषीचे गोत्र, त्यासी कात्य म्हणती सर्वत्र. त्यात उत्पन्न जाहली पवित्र, म्हणून कात्यायनी ती. त्या देवीवरी असुरपती, नाना शरवर्षाव करीती. शूल परशु चक्र शक्ती, हानिती तेव्हा निशंक. गुप्त प्रगट युद्ध करीती, दैत्य अनेक स्वरूपे धरिती. विचित्रासुरी माया दाविती, नाना वाहनी बैसोनिया. देवी आपुल्या शरे करुण, सर्वही टाकी निर्दाळून. तेव्हा देवीची लीला पाहून, आश्चर्य करती सुरवर. तैसीच अग्रभागी काली, शुलघाये करी विकळी. खटवांग ताडेने दैत्यमेळी, प्राण टाकिले क्षणार्धे. ब्रह्मशक्तीने जल शिंपोण, किती एकांचे घेतले प्राण. तथापि कमंडलू पूर्ण, जल काही आटेना. रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूळ, विध्वंसिले असुर दल. वैष्णवी चक्रे दैत्य तत्काळ, असंख्यात निवटी तसे. कुमाराची शक्ती कौमारी, शक्ती टाकुणी दैत्य संहारी. इंद्रशक्ती वज्रे सत्वरी, दैत्य आटित ते धवा. रक्ताचे पूर वाहती, दैत्य पडले नेणो किती. मार्ग तेव्हा न चले निश्चिती, कबंदे नाचती अपार. गजरथ अश्वपदाती वीर, रक्तपुरी वाहती अपार. वाराहीने मारुणी तुंड प्रहार, दैत्य अपार मारिले. दाढे करुणी चक्रे करुणी, वाराही टाकी संहारुणी. नृसिंह शक्ती विदारुणी, नखे दैत्या मारितसे. तैसे चितिये ते काली, असंख्य भक्षिल्या दैत्यावली. जिच्या तेजाची अणली, दग्ध होती क्षणमात्रे. नृसिंह शक्तीची गर्जना, ऐकोनी दैत्य टाकिती प्राणा. चंडाट्टहास करिता नाना, दैत्य पडती रणभूमी. शिवदूती नांदे करुण, दैत्य टाकी संहारुण. भूमीसी पडले ते भक्षोण, निर्मूल केले सर्वही. असो या प्रकारे मातृगण, क्षोभ पावला अति दारुण. ऐसे पाहता दैत्य जान, पळते जाहले दश दिशा.
पळाले पाहुणी असुरराज, मग धावला रक्तबीज, क्रोधे युद्ध करावया सहज, देवी सवे ते धवा. त्याच्या शरीरापासोनी जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी, त्या सारिका दैत्य तक्षणी उत्पन्न होय ऐसा तो. तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लगता क्षण, इंद्रशक्तीने वज्र मारोण ताडन केले तयासी. तेव्हा सहजची रक्त पडता भूमी, दैत्य उद्भवले तद्रूप पराक्रमी. ते शस्त्रे घेऊनी युद्धधर्मी प्रवर्तले सर्वही. त्यांच्याही देहांपासून निश्चित, जितुके रक्तबिंदू पडत, तितुके दैत्य होती समस्त रक्तबीजा सारखे. त्याज सारिखा पराक्रम, क्रोधाने करीती संभ्रम, नाना शस्त्रे लक्षोनी वर्म, देवी लागी ताडिती. ऐंद्रीने वज्र करून रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण, रक्त पडताची दैत्य उत्पन्न सहस्रावधी जाहले. वैष्णवी मारी चक्र धरून इंद्रशक्ती गदेने करी ताडन, रक्त पडता भूमिसी जाण असंख्यात होती ते. कुमार शक्ती, वराह शक्ती, रुद्र शक्ती, नृसिंह शक्ती, चामुंडा आणि शिवदूती युद्ध करित्या जाहल्या. आपापुले शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगण, परी दैत्य असंख्यात होऊन जग सर्वत्र व्यापिले. तेव्हा ऐसे कौतुक जाहले, स्वर्ग मृत्यू पाताल व्यापिले. स्थानरिते नाही राहिले या त्रैलोक्या माझारी. रक्तबीज जिकडे तिकडे पाहुणी देवांसी पडले साकडे. ब्रह्मादी भयचकित वेडे होते जाहले सर्वही. ऐसे पाहुणी तेव्हा चंडिका, काली ते बोलती जाहली देखा. म्हणे मुख पसरोनी सकळिका, रक्तबिंदू ते प्राशन करी. रक्तापासून उत्पन्न असुर, त्याते भक्षण करी सत्वर. तुझ सांगितला हा प्रकार, करिता मरण पावेल तो. ऐसे सांगोनी देवी त्वरित, शूल घेऊनी असे मारित. काली मुख पसरोनी गिळित, रक्तबिंदू ते काली. रक्तबिंदू न पडे मही, तेव्हा दैत्य आटले सर्वही. असंख्यात भक्षिले पाही, मुख पसरोनी कालीने. एक उरला तो गदा पाते, ताडिता जाहला देवी ते. देवी न गणोनिया त्याते, ताडिती जाहली पुनरपी. त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तकण, कालीचे मुखी पडता उत्पन्न मुखात दैत्य जाहले. त्याते चावणी काली भक्षित, जे जे रक्ताने उत्पन्न होत. एव चामुंडेने समस्त रक्त त्याचे भक्षिले. देवीने शूलादी बाण त्यासी, मारोणी पडिला भूमिसी. तेव्हा जय जयकार आकाशी, पुष्पवर्षावही जाहला. सर्व देवांते हर्ष जाहला, मातृगणही नाचू लागला. रक्तप्राशने मदतयाला, होता जाहला बहुसाल. असो या प्रकारे करून केले रक्तबीजाचे हनन. आता पुढील अध्यायी मरण, निशुंभाचे होईल पै. व्यासे जैसे वर्णन केले, आणि देवीने जैसे बोलविले. तैसेची येथे निरूपिले, संशय नाही सर्वथा. याचे करिता श्रवण पठन, सर्व संकटे जाती निरसून. श्रवण करी देवी आपण, भक्तांजवळी बैसोनिया. चंडिके तुझ नमस्कार, माझे असोत वारंवार. राम तव चरणांचा किंकर, शरणागत सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वत्याख्याने अष्टमोऽध्यायः. श्री जगदम्बार्पणमस्तु. इति श्री देवी महात्म्ये
अष्टमोऽध्यायः